हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर पावसाळ्यात रात्री 1:30 वाजता ब्लॉग शूट करायला घेतलाय, कारण खरंच मला वैताग आलाय राव. ह्या चिंकीनी ना, हे चिंकी नाही, ही चिंटुकली जन्माला आल्यापासून हिने माझ्या झोपेचा सगळा सत्यानाश करून टाकलाय. एक एक तासाला ओरडत राहते. हिला बाहेर थंडी वाजेल म्हणून मी हिला घरात कोंडून ठेवते. हिला नाही माणूस दिसलं की हिला भीती वाटली की ही ओरडायला चालू करते. एक एक तासाने मला हिला जाऊन माझं थोबाड दाखवायला लागतं, तेव्हा मग ती झोपते. आणि उठणार कोणती ओरडायला लागल्यावर? माझ्याशिवाय पर्यायच नाही ना दुसरा, कारण चौधरी साहेब दिवसभर काम करून दमून आलेले असतात. ते काय जाग येत नाही त्यांना. आणि अण्णांना काय मेलं पडलं कुठं काय झालं काही घेणं देणं नसते. ते आपले त्यांनी ताणून दिलेली असती. मग उरलं कोण? मीच. मलाच जाऊन बघायला लागतं झोपेचं वाटोळं करून. चल दूध प्यायला, चल चल. नको, नाही प्यायचं, नाही प्यायचं, नाही प्यायचं का? बेवड्या माणसासारखी चालती. अरे देवा, बसली बसली तू बसली. अरे अरे, चल की दूध देते तुला. आता ओरडत होती ना तू. ऐशा, चला चल, ये देते दूध. चल चल, मम्माचं दूध पाजते तुला. रात्रभर माझा असा छळ करून बघा आता महाराणी हळू 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 डुलत डुलत चालली दुधाच्या दिशेने. कसं कळतं तिकडे गेल्यावर दूध मिळणार आहे आपल्याला? एवढी नाटकं असतात ना यांची. हळूहळू हळूहळू बघा कशी चालली मस्त डुलत डुलत डौलानी. आणि हे 2 टग्गेत ना, हे 2 टग्गे तिला पिऊन देत नाहीत, म्हणून सकाळ सकाळी तिला पोटभर दूध पाजायला लागते. पुन्हा दिवसभर तिचं ओठ सुकल्यावर थोडं थोडं चिटकवली तरी पण जमून जातं, पण सकाळी सकाळी पोटभर पाजायला लागते. या बाहेर शेठ. इकडे 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 तुझी मम्मी बघ. इथं इथं जा. एक वेळ रात्री उशीर झाला झोपायला तरी काय वाटत नाही बरं का, तरी पण सकाळची जाग येते. पण रात्रीचं उठायचं झोपायचं उठायचं झोपायचं, त्याच्यात झोपायची पूर्ण वाट लागून जाते. आणि आज तसंच काही माझं झालं होतं. सकाळी 6:30 वाजले तरी पण माझा डोळाच उघडत नव्हता. मला असं वाटायचं अजून थोडा वेळ झोपते, अजून थोडा वेळ झोपते. आणि खरंच चौधरी साहेब घरी असते तर मी आज झोपलीच असती. पण चौधरी साहेब घरी नव्हते म्हणून मग मला नाईलाजानं उठावं लागलं. हालचाल पण करावीशी वाटत नव्हती. खूपच थकवा आला होता आज, खूप कंटाळा आला होता. पण हा आमचा अलार्म आहे ना, मोबाईलचा नाही बरं का, हा करडांचा आणि कोंबड्यांचा कोंबडीच्या पिल्लांचा चिवचिवाट. ह्या गजराने मला उठावंच लागतं. चिंगे गप्पर का चिंगेले मारीन मी. आगावीत ना ह्या, नको पाजू म्हणतात तुला. मग अशी माझ्याकडे आयडिया असते, दाखवते थांब. याच्या आधीची 2 वेळ तर झाली ह्या शेळीची, पण एवढी नाटकं कधी शेळ्यांनी माझ्या कधी केली नव्हती. पुन्हा ह्या वेळेला जरा जास्तच नाटकं आहेत. आणि मला जसं जसं त्या पिलाची माया येईल ना, जेवढी जेवढी मी त्याची क्यू करायला जाईल तेवढी तेवढी ह्या 2 जणी तिच्याबरोबर कठोर झालेत. तर असो, उठलेलीच आहे आता. कंटाळा तर आलाच होता. परत मग म्हणलं एकदा चहा करून पिते. इथं करडांना पाजून मध्ये चहा करून पिली बरं काय. ह्याच्यात मी चहा पिलेलं शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते. पण मी मध्ये चहा करून ह्या करड्याला पाजून घेतलं आणि मी चहा करून प्यायला गेली, कारण मला खूपच थकवा आला होता. आणि म्हणलं चहा पिल्याशिवाय आपला आळस जाणार नाही. कारण शेळ्यांची झाडलोट, गुरांची झाडलोट, शेरून सुरून टाकायचं, घरदारं झाडायची, डबा बनवायचा, आंघोळ पांघोळ, देवपूजा, सगळं एकदम सुन्न झालं होतं. डोकं कोणतं काम करू, कुठून सुरुवात करू तेच कळत नव्हतं. उशीर झाला की असंच होतं. मग पण उशीर झालाय म्हणून उठून घरातलंच कामाला पटपट लागायला उशीर झाला तरी काय वाटत नाही, तसं लागायचं असल्यावर. पण आज घरी चौधरी साहेब नसल्यामुळं मला डोकं भांबावून गेलं होतं माझं. आणि चौधरी साहेब गेले होते आज 4 वाजताच उठून कामाला. अण्णा गेले होते भरण्यावर. मग अंग काढून जमण्यासारखंच नव्हतं, म्हणून मग आपली लागली हळूहळू हळू. तुडवल बाबू तुला, ती तुडवल मारल ती तुला. इकडे बसा, थंडी वाजणार नाही मग तुला. ऐशा बसा. तर आता तुम्ही म्हणाली एवढी मेहनत कशासाठी? चौधरी साहेब एवढी मेहनत कशासाठी घेतात? म्हणजे तुमच्याही विचार डोक्यात येईल. कारण काल चौधरी साहेबांना एक फोन आला होता आणि तेही बोलले की राव तुम्ही हमाली करताय त्याचं आम्हाला लयच खराब वाटते. तर आता ते बोलले चौधरी साहेबांना. तर चौधरी साहेब माझे त्यांना बोलणारे नाहीच की. चौधरी साहेब असं कोणाला बोलून दुखवत नाहीत कधीच की कोणाला तरी काहीतरी बोलावं फटकन आणि
समोरच्याचा अपमान करावा. पण त्यांनी जर मला ती विचारलं असतं ना की एवढी मेहनत कशासाठी आणि तुम्ही हमाली तुझा नवरा हमाली करतोय आम्हाला लय खराब वाटते, तर मी त्यांना आधी विचारलं असतं की तुम्हाला खराब म्हणजे कशात वाटते, की ते आमचे पाहुणेत आणि हमाली करतात म्हणून खराब वाटते का त्यांची दया येते म्हणून तुम्हाला खराब वाटते. जर ते बोलले असते ना की ते माझे पाहुणेत म्हणून मला खराब वाटते, तर त्यांना बोलले असते की तुम्ही परत सांगू नका कुणाला की हे आमचे पाहुणेत. आणि जर त्यांची दया येते म्हणून जर बोलले असते ना तर मी त्यांना नक्कीच बोलले असते की ठीक आहे, त्यांना 1000 रुपये भेटतात दिवसाला, तुम्ही 1000 रुपये घरी आणून देत जावा, ते बसतील घरी. नाही कामाला गेले ते जाते की गाडी असल्यावर सकाळ सकाळी 4 वाजताच गेले ते. आता येते आंघोळ पांघोळ करते जेवते डबा घेऊन जाते. जास्त गाड्या असल्यावर नाही गेलं तर मग दुसऱ्याला देऊन टाकतात, दुसऱ्या दुकानदारांना देऊन टाकतात खाली करायला हमाला. तर मला म्हणायचंय फक्त असं की काम करायची कसली लाज आली आहे आणि तुम्हाला एवढी टेन्शन घ्यायची काही गरज नाही पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की असल्या लोकांकडे लक्ष पण नाही दिलं पाहिजे. ती ना विचाराने दुबळे असतात लोक. काही जणांना काय म्हणतात ते धुंदी चढलेली असते, काहींना पैशाची धुंदी असते, काही जण धुंदीतच बोलतात. ती 4 पैशाची पेणारे असतात, कसली तरी नशा करणारे, त्या नशेमध्ये बोलून जातात. तर काही जणांना खोटा स्वाभिमान, त्याची धुंदी चढलेली असते. त्याच्यामुळं असल्या गोष्टींकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. पण मला चौधरी साहेब म्हणले की मला आमका आमका असं असं बोलत होता. तर मी म्हटलं तुम्ही काय म्हटलं त्यांना, तर मला म्हणतात सोड काय बोलायचे तसल्यांना, ते किती लायकीचे ते आपल्याला पण माहिती आहे. म्हणजे लायकी काढण्यासारखं नाही त्यांचं, पण ते समोरच्या ते विचारावरूनच समजतं ना की ते कशा विचारांचे आहेत आणि काय विचार करतात. अरे काम करायची कसली लाज आली, लाजावं कशाला दारू पिण्याला, बायका पोरांना मारण्याला, चुकीची कामं करण्याला, आणखीन म्हणजे इतर गोष्टींची लाज करावी, चोरी करण्याची लाज करावी, काय पण बोलायचं कुठं पण. अयो मी आता शेण उचलून टाकलं, शेण नाही अगं आता परडी सारवायला पाहिजे. एवढी एवढी पावटी आहे तिच्या खाली पडलेली. तो कृष्णा काय म्हणला मला, कृष्णा काय म्हणतो तू, पावटी नाही ती नाही अगं पुन्हा नाही आता शेणच नाही काय करायचं आहे का नाही. कृष्णा काय नाव आहे तुझं, कृष्णा, कृष्णा नाव आहे कृष्णा. आणि बोलले काय की हमारी सोडून द्या आणि एखादा धंदा करा. आता धंदा करायचं म्हटल्यावर त्याला पूर्णपणे वेळ देता आला पाहिजे आपल्याला. पण आपण शेती करणारी माणसं, शेतकरी, आपल्याला शेतातली कामं करू तेव्हा येतील तेव्हा सुट्टी करायला मिळते. असं तसं धंद्यात सुट्टी करायला मिळणार आहे का. तर आताशी सगळी आवरली, झाडलोट, गुरांचं खाणं पिणं, वैरण काढी टाकली, गुरांना खातायत मस्त. शेळ्यांचं, करडांचं, कोंबड्यांचं सगळ्यांचं झालं. आणि घड्याळ माझं 15 मिनिट पुढे म्हणले एकदा दाखवावं तुम्हाला. एकटी असल्यावर असा गोंधळ असतोय सगळा. एवढा आवरूसूर तर आली चौधरी साहेब. आता डबा घेतील, आंघोळ करून जेवण करतील आणि निघून जातील. तर मंडळी अशी होती माझी सकाळपासूनची धावपळ. आणि चौधरी साहेब आले सुद्धा आणि डबा घेऊन सुद्धा गेले. आता मला काय करायचंय, देवपूजा करायची. आंघोळ आता झाली. चौधरी साहेब आलेले बघून पटकन डबाच बनवायला लागली. हातपाय तोंड धुवून घेतलं आणि डबा बनवून दिला त्यांना. आता चौधरी साहेब गेले, 10 वाजलेत सकाळचे. आणि देवपूजा करून घेते आणि पटकन जाते, कारण आज मला ड्रीपवर पाणी सोडायचे डाळिंबांना. तर 1 तासभरच पाणी सोडायचे त्याच्यावर. तर 11 वाजेपर्यंतच लाईट आहे आपली. तर आता मोबाईल चार्जिंगला लावायला लागेल, 1 तासात जेवढा होईल तेवढा होईल. तर त्यानंतर अशी सुंदर देवपूजा करून घेतलेली. खरं बघायला गेलं तर, म्हणजे खरं सांगायचं झालं तर देवपूजा रोज माझ्याकडे नसते बरं का. आमच्या अण्णा देवपूजा करतात, पण अण्णांनी कंटाळा केला तर मग माझ्याकडे देवपूजा असते. तर असं तुम्ही म्हणाल काय रोज रोज तेच ते दाखवते तेच ते, पण दिवसभराचं रुटीन दाखवण्यासाठी मोबाईलला खरंच चार्जिंग राहत नाही. आणि कसं तरी पॉवर बँक होता, मी जसं गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, रोज नवं लफडे माझ्या पाठीमागं. ती पॉवर बँक पण खराब झाली आहे, लाईट पण टिकत नसते गावाला. मग जास्त शूट करायला मी भरपूर टेक घेऊ शकते आणि भरपूर काही तुम्हाला दिवसभराचं रुटीन दाखवू शकते, कसं असतं ग्रामीण जीवन, किती धावपळ असते, सगळं काही दाखवू शकते. पण आपल्याला पण प्रॉब्लेम असतात गावाला. म्हणजे शहरातल्यासारखं 24 तास लाईट अवेलेबल नसते, इथं फुल नेटवर्क चालत नाही.
आणि इतर कामं पण, आणि माझं त्यातमध्ये व्हिडिओ शूट करण्यापासून, एडिट करण्यापासून, घरातली कामं करण्यापासून, गुराढोरांचं शेतातलं बघण्यापासून सगळं माझं मी एकटी हँडल करते. त्याच्यामुळं मला म्हणजे तुमच्याबरोबर कंटेंट शेअर करण्यासारखं भरपूर काही आहे, पण ते मला शेअर करता येत नाही थोड्या अडचणींमुळे. बघू, मी हळूहळू ह्याच्यातून पर्याय काढत राहते आणि छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचं किंवा नवीन काहीतरी सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण ते थोडा वेळ लागेल त्याच्यासाठी. तर आपलं काय म्हणतात ते गॅप पडायला नको, आणि आपलं कनेक्शन जे बनलेलं आहे आता, जे काही 2-4 हजार लोकांपर्यंत, तर ते तुटायला नको, म्हणून मग माझं मी हे रोज रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. तर असो मंडळी, जे काही माझ्या छोट्या बुद्धीला सुचतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. रानातून आली सकाळी, आणि नंतर घरातलीच कामं आवरत बसली, आणि ह्याच्यातच दिवस गेला माझा, कसा काय कळलं नाही. खरं तर मला गिरीगोल खुरपायचं आहे मळ्यातलं, कांदा खुरपायला आला आहे, डाळिंब खुरपायला आले, पण काय करावं, लेबर भेटणं झालेत. मेन प्रॉब्लेम तो आहे की शेतात लेबर भेटणं झालेत. तर असो, हेच तुमच्याबरोबर आजचा छोटासा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.